नमस्कार. नाश्त्याला नेहमीचे कांदे पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा हे दडपे पोहे खाऊन बघा. चवीला थोडीशी हटके आणि बनवायला अगदी सोपी अशी पोह्यांची ही रेसिपी आहे. सर्वात आधी पोहे चाळणीने चाळून स्वच्छ करून घ्यायचे. या रेसिपीमध्ये पोहे धुतले जात नाहीत, त्यामुळे ते चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचे. इथे मी 2 माणसांसाठी पोहे बनवते, त्यामुळे पोह्यांचं प्रमाण मी कमी घेतलंय. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. चाळलेले पोहे एका मोठ्या वाडग्यामध्ये काढून घ्यायचे. आता या पोह्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं. तुम्ही इथं नारळाचं पाणी वापरू शकता किंवा ताकही वापरू शकता. दडपे पोहे बनवण्यासाठी दही आंबट घ्यायचं नाही. जर दही आंबट असेल तर अर्धा दही आणि अर्धा पाणी घ्यायचं. पोहे फक्त भिजले जातील एवढ्याच प्रमाणात दही, ताक किंवा नारळाचं पाणी ओतायचं. ताक किंवा दही टाकल्यानंतर पोहे फक्त भिजवले जातील, त्या पोह्यांचा लगदा तयार होणार नाही. एवढ्या प्रमाणात दही किंवा ताक टाकायचं. पोह्यामध्ये दही टाकल्यानंतर 5-10 मिनिटं पोहे भिजू द्यायचे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. एक मध्यम आकाराचा कांदा इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर बारीक कापायला नसेल जमत तर थोडासा ओबडधोबड कापला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी पण इथं ओबडधोबडच कापलेला आहे, ना जास्त बारीक ना जास्त मोठा. किचन गार्डन मधील ताजी 7-8 पालकाची पानं आणि थोडीशी कांद्याची पात इथं मी बारीक कापून घेतलेली आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असलं तर टाका, नसलं तर कोथिंबीर जरी बारीक चिरून टाकली तरी चालेल. गॅलरीमध्ये कुंड्यामध्ये थोडीशी लसणाची पात, कांद्याची पात, परत पालकाची भाजी, मेथीची भाजी हे लावायची मला आवड आहे. त्यामुळे आयत्या वेळेला काय खाऊसं वाटलं तर त्याच्यातून पटकन मी 7-8 पानं वगैरे तोडून घेते. तुम्ही पण हे आपल्या किचन गार्डनमध्ये प्रयोग करू शकता. मायक्रोग्रीन्स तर खूप छान येतात आणि मायक्रोग्रीन्सचे तुम्हाला फायदे तर माहितीच असतील. नसतील माहीत तर तुम्ही गुगलवर सर्च करा. त्यातल्या त्यात मोहरीचे आणि मेथीचे मायक्रोग्रीन्स तर चवीला खूप छान लागतात. एकदा करून पहा हा प्रयोग. आणि या छोट्या गोष्टीसाठी जास्त काही जागा लागत नाही. 4-5 कुंड्यामध्ये होऊन जातं. आणि शेवटी काय, इच्छा तेथे मार्ग. चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं. तुम्ही हवं तर पोह्यामध्ये सगळं मिसळताना मीठ टाकलं तरी चालेल. दडपे पोह्यांसाठी आता एक मस्त खमंग फोडणी तयार करून घेऊया. फोडणीसाठी अर्धा चमचा तेल कढईमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची, तरच फोडणी एकदम खमंग होते. मोहरी चांगली तडतडायला लागली की मुठभर शेंगदाणे टाकायचे. जिरे ह्यावेळी टाकायचे नाहीत, कारण की जिरे जर तुम्ही ह्यावेळी टाकले तर शेंगदाणे भाजेपर्यंत ते करपून जातील. तुम्ही शेंगदाणे स्किपही करू शकता, पण दडप्या पोह्यामध्ये किंवा पोह्यामध्ये शेंगदाणे खूप छान लागतात. जर तुम्हाला आवडत नसतील किंवा ॲलर्जी असेल तर तुम्ही स्किप करा. अर्धा मिनिटभर शेंगदाणे भाजले की त्याच्यामध्ये भरपूर कढीपत्ता टाकायचा आणि आता ह्यावेळी तुम्ही जिरे मिसळायचे. याच्यामध्ये कढीपत्ता आणि शेंगदाणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मंद गॅसवर भाजायचे. गॅस मोठा करायचा नाही. शेंगदाणा कढीपत्ता खूप छान भाजले गेलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. कढई जर जास्त गरम असेल किंवा तुम्ही गॅस मोठा ठेवला असेल तर ही फोडणी वेगळ्या भांड्यात काढून घ्यायची, म्हणजे करपणार नाही. आता तो बाउल घ्यायचा ज्याच्यामध्ये आपण पोहे भिजवले होते. त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा, पालक आणि कांद्याची पात आहे ती मिसळायची. जर पुदिना असेल तर त्याची 7-8 पानं नक्की टाका. पुदिन्यामुळे खूप छान चव येते याला. म्हणून मी सांगितलं किचन गार्डनचा हाच फायदा आहे. आपल्याला लगेच ताजं अवेलेबल होतं आणि ते सुद्धा कोणत्याही रसायनाशिवाय. आता याच्यात आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या. इथं मी कच्च्या मिरच्या टाकलेल्या आहेत, पण जर तुम्हाला कच्च्या मिरच्या आवडत नसतील तर तुम्ही फोडणी बरोबर त्या भाजून घेतल्या तरी चालेल. त्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट आहेत म्हणून मी 2-3 टाकलेल्या आहेत. पण तुमच्याकडे असणारी मिरची जर खूप तिखट असेल तर एका मिरचीचे 2 भाग करायचे आणि ते बारीक बारीक चिरून टाकायचे. जास्त मिरची टाकायची नाहीत, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता हे सगळं साहित्य हलक्या हाताने मिसळून घ्यायचं. एकदम चोळून किंवा दाबून मिसळून घ्यायचं नाही. पोह्यांचा रेंदा करायचा नाही, फक्त कांदा सगळ्या पोह्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पोहे भिजलेले नाहीत तर थोडंसं अजून दही इथं टाकलं तरी चालेल. पोहे पूर्णपणे भिजले पाहिजेत, नाहीतर तुम्ही चमच्याने वरच्यावर पोहे हलवाल आणि ते भिजले गेले नाहीत आणि खालचे जर कच्चेच राहिले पोहे तर ते वातड लागतात खाताना. आणि जर पोहे भिजले गेले नसतील, फोडणी टाकायच्या अगोदर कांदा मिसळल्यानंतर अजून 5-1 मिनिटं भिजू द्यायचे. आता त्याच्यामध्ये जी आपण शेंगदाण्याची फोडणी तयार केली होती ती घालायची आणि उलतानाने किंवा चमच्याने किंवा हाताने मिसळली तरी चालेल. फोडणी मिसळल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस टाका. यामध्ये दही टाकल्यामुळे या दडप्या पोह्यामध्ये मला लिंबाचा रस आवडत नाही, त्यामुळे मी लिंबू याच्यात पिळून टाकलेलं नाहीये. आमच्या कारभाऱ्यांना पोह्यात लिंबू पिळून खायला खूप आवडतं, त्यांना वाढताना मी ते लिंबाची फोड बाजूला देईन. आता हे दडपे पोहे आपले खायला तयार झालेले आहेत. ह्याला आपण वाढून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसात जे आपले नेहमीचे पोहे ते खाल्ल्यानंतर पोट गच्च झाल्यासारखं होतं, पण हे पोहे खाल्ल्यानंतर पोट गच्च होत नाही असा माझा अनुभव. ऍसिडिटी होत नाही. तुमचा काय अनुभव आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.